दिसते सगळं क्लिअर? आपण न्यू पॉइंट बघतोय तो म्हणजे कुठला रे बाळानो? कोण. कोण माहिती आहे? कोण प्रत्येकालाच माहिती आहे, मुलींना तर नक्कीच माहिती असेल. मेहंदीचा कोण. शेप कसा असतो त्याचा? शेप बरोबर ना, त्याचा शेप असतो या टाईपमध्ये बरोबर. वरती एक पॉइंट आहे आणि खालचा जो बेस आहे ना तो सर्क्युलर बेस. कसा आहे रे बाळानो? सर्क्युलर बेस आहे. आणि सर्क्युलर बेसमध्ये हा वरचा जो पॉईंट येतो तो कसा येतो? तो पण राऊंडच येतो, पण हळूहळू हळूहळू तो वरचा पॉईंट निमुळता होत जातो आणि एक टोक तयार होतं बरोबर ना. त्याला आपण काय म्हणतो? कोन. त्याला किती साईड असतात? ॲक्च्युली त्याला किती फेसेस असतात असा माझा क्वेश्चन पाहिजे. त्याला 2 फेसेस असतात बरोबर ना. खालचा जो आहे तो पूर्ण गोल राऊंड आहे, तो आहे सर्क्युलर फेस. कसा रे बाळानो? सर्क्युलर. आणि वरचा फेस आहे तो गोल गोल राऊंडच आहे, परंतु वरती कसा होत चाललाय? निमुळता होत चाललाय. नक्की ना? ओके. वरच्या त्या गोल राऊंडला कर्ड सरफेस एरिया असं म्हणलं तरी चालतंय, कर्ड फेस बरोबर ना. आणि समजा आपण तो कोण असा जमिनीवरती किंवा एका सरफेसवरती असा पालथा ठेवला, असा तर बसणार नाही, पडणारच आहे. कसा ठेवला? खालच्या साईडला तोंड करून ठेवला, तर इथं एक परपेंडिक्युलर हाईट असते. काय असते रे बाळानो? परपेंडिक्युलर हाईट असते. आणि हा जो खालचा राऊंड आहे ना तो आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये. कसा आहे राऊंड? तो सर्क्युलर फॉर्म. याच्यामध्ये ही काय असते? त्याची रेडियस असते. काय असते रे बाळानो? मग नक्कीच तुम्हाला हे माहिती आहे की इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. किती डिग्रीचा अँगल तयार होईल? 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. मग याच्यामध्ये सपोज ही जर हाईट मानली आपण, ही डॉट डॉट केलेली लाईन जर आपण एच मानला हाईट, आणि ही त्याची जर रेडियस मानली, तर तुम्हाला पायथागोरस थेरम माहिती आहे बरोबर. राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम आपण बघतो. पायथागोरस थेरममध्ये जी स्लांट हाईट असते, एक हायपोटेनियस असतो. 90 डिग्रीच्या अपोजिट साईड, राईट अँगलच्या अपोजिट साईड जी असते ना, तो काय असतो? हायपोटेनियस. आणि तो हायपोटेनियस काय असतो रे? कोण सांगतंय? हायपोटेनियस सपोज हा ट्रायंगल आहे ए बी सी बरोबर ना. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. हा काय झाला? त्याचा हायपोटेनियस. मग हायपोटेनियस हा तिरका आहे, इथं तिरकस दिसते नाही. ओके, त्याला आपण स्लांट हाईट म्हणू. काय म्हणू? स्लांट हाईट. ती L न डिनोट करतात. कशाने रे बाळानो? L न डिनोट करतात. मग ह्याची व्हॅल्यू असेल L. हा आहे रेडियस. काय आहे? रेडियस. याची व्हॅल्यू आपण काय अज्युम केली? R. आणि दिस इज द परपेंडिक्युलर हाईट. ही काय रे बाळानो? H. आणि तुम्हाला हे माहिती आहे पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर आपण म्हणतो. म्हणजे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असं केलं तरी चालतंय. हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे तो L चा स्क्वेअर असेल इथं. इज इक्वल टू AB मीन्स काय रे बाळानो? H ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC मीन्स R ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला जर L स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळते. आणि तुम्हाला L ची व्हॅल्यू मीन्स स्लांट हाईट जर फाइंड आउट करायची असेल, कुठली हाईट? स्लांट हाईट जर फाइंड आउट करायची असेल तर L इज इक्वल टू अंडर रूट H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे कोण या डायग्राममध्ये किंवा कोनिकल शेपमध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे. एखादी व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी 2 व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं 3 व्हॅल्यूज आहेत. कुठल्या कुठल्या? एक आहे रेडियस ऑफ द बेस, एक आहे परपेंडिक्युलर हाईट, आणि नेक्स्ट काय रे बाळानो? स्लांट हाईट. म्हणजे तिरकस उंची म्हणतो आपण. काय म्हणतो? तिरकस उंची. तर हे तुम्हाला चलती सांगितलंय बरोबर. इथं काय काय दिसतं सांगा? कोणमध्ये काय काय दिसतं? कोणमध्ये दिसते परपेंडिक्युलर हाईट. परपेंडिक्युलर हाईट त्याला आपण काय म्हणतो? H. काय म्हणतो? H. परत काय रे बाळानो? रेडियस. रेडियस ऑफ बेस त्याला काय म्हणतो आपण? R. आणि जी मगाशी मी सांगितली होतं जर तिरकस दिसतं ना त्याला काय म्हणतो आपण? स्लांट हाईट. त्याला आपण काय म्हणतो? L. आणि L ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते मी तुम्हाला सांगितलंय. कशी रे बाळानो? ओके, डबल बघा इकडं. इन ॲडजॉइनिंग फिगर, आता मी शेजारी जी काही डायग्राम काढलेले आहे त्याच्यामध्ये इथं जो तयार होतो तो अँगल कसा आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. कुठला अँगल आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. या 90 डिग्रीच्या अँगलमध्ये
आपण पायथागोरस थिअरम यूज करून एल ची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर ना. इन ॲडजॉइनिंग फिगर एल स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके, देअरफॉर एल ची व्हॅल्यू काय आली बाळांनो? अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय किंवा एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय. मग स्लांट हाईट म्हणजे काय? तिरकस उंची. काय दिसते रे बाळांनो? हे क्रॉस दिसते ना, क्रॉस हे तिरकस आहे, त्याला आपण स्लांट हाईट म्हणतो. परपेंडिक्युलर हाईटला काय म्हणतो आपण? एच मानतो. आणि बेस जो आहे, रेडियस ऑफ द बेस काय असेल? आर असेल. आता तुम्हाला किती फेसेस दिसतात तिथं? 2 फेसेस. किती फेसेस दिसतात? 2. मग जो खालचा जो सर्क्युलर फेस आहे त्याचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करता येतो, मीन्स एरिया ऑफ द सर्कल. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर, बरोबर ना. ओके, आता जर तुम्ही हे बघितलंय काल पाठीमागच्या लेक्चरमध्ये, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, त्याचा जो सर्क्युलर फॉर्म जो आहे, ती गोलाकार डायग्राम, बरोबर ना. त्याचा एरिया फाइंड आउट केला होता आपण. कसा केला होता? 2 पाय आर एच. 2 पाय आर एच असा फाइंड आउट केला होता. टोटल सरफेस एरिया कसा फाइंड आउट केला? बेसचा एरिया, टॉपचा एरिया आणि परत तो कर्व्ड सरफेस एरिया, याची आपण काय केलेली होती? ॲडिशन केलेली होती. तसं इथं काय होते बघा, इथं 2 गोष्टी आहेत. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन, याचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. कसा आहे फॉर्म्युला? पाय आर एल. आणि नेक्स्ट आहे एरिया ऑफ द बेस. एरिया ऑफ बेस ऑफ कोन, बरोबर ना. तो काय रे बाळांनो? पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करतो आपण? पाय आर स्क्वेअरने. आणि हा सर्क्युलर फॉर्म मधला आहे, त्याच्यामुळे त्याचा एरिया काय असेल? पाय आर स्क्वेअर. आणि तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू, 2 एरियाची आपल्याला काय करावं लागेल? ॲडिशन करावी लागेल. मी इथं लिहितो इज इक्वल टू, सगळ्यात पहिलं काय असेल बाळांनो? कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस किंवा बेस एरिया म्हणलं तरी चालेल. लक्षात आलं इथपर्यंत? लक्षात आलं का? ओके, गुड. नेक्स्ट, कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला वरतीच दिलेला आहे, तो म्हणजे काय असेल? पाय आर एल प्लस एरिया ऑफ द बेस काय असेल? पाय आर स्क्वेअर. तुम्हाला हे माहिती आहे की आपण याच्यामध्ये पाय कॉमन काढू शकतो. इथं पाय आहे, इथं पाय आहे, हे पाय कॉमन आलं. इकडे एक आर आहे, इथं 2 आर स्क्वेअर मीन्स 2 वेळेस आर असेल, आर इंटू आर. मग त्याच्यातला हा एक आर मी साईडला कॉमन काढतो. इथं काय राहिलं रे? यल. काय राहिलं? यल प्लस इथं एक आर राहील. हा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. म्हणजे एक डायग्राम दिले, एक व्हॅल्यू दिले, कशाची? कोनची. कशाची रे बाळांनो? कोनची. या डायग्राम मध्ये तुम्ही काय काय फाइंड आउट करू शकता? तुम्हाला 3 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एल मीन्स स्लांट हाईट, एच मीन्स परपेंडिक्युलर हाईट, आर मीन्स रेडियस, बरोबर ना. म्हणजे ह्याच्यापैकी 2 टर्म्स माहित असतील तर एक टर्म तुम्ही फाइंड आउट करू शकताय बाय युजिंग दिस फॉर्म्युला, बरोबर. ओके, नेक्स्ट हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला माहिती आहे? बाय युजिंग पायथागोरस थिअरम आपण फाइंड आउट केला. परत बाळांनो, तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असेल तर आर किंवा एल दोघांपैकी एक व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. मग सॉरी, 2 व्हॅल्यूज माहित असणं गरजेचं आहे, बरोबर ना. कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचं असेल तर आर आणि एल या दोघांच्या पण व्हॅल्यूज माहित असणं गरजेचं आहे. आणि या दोघांपैकी एकाची व्हॅल्यू माहिती असेल आणि कर्व्ड सरफेस एरिया कोण माहिती असेल तर एक व्हॅल्यू आपण काढू शकतो. जसं की एल माहिती आहे, टोटल कर्व्ड सरफेस एरिया माहिती आहे, तर तुम्ही आर फाइंड आउट करू शकताय. नेक्स्ट तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? एरिया ऑफ द बेस. तो आपण 5वी पासून शिकतोय, बरोबर ना. नेक्स्ट काय बाळांनो? नेक्स्ट आहे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन फाइंड आउट करायचं असेल तर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज माहित असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिसते ते बघा. पाय आहे 3.14 किंवा 22/7. रेडियस आणि यल, रेडियस आणि यल या सगळ्या गोष्टी माहित असतील तर तुम्ही हा टोटल सरफेस एरिया ऑफ द कोन फाइंड आउट करू शकताय. आता याच्यामध्ये कमी काय दिसते रे? तर एच कमी दिसतं. पण एच
चं रिलेशन एल सोबत आहेच की, बरोबर ना? नक्की. ओके, व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूम व्हॉल्यूमचं पण आपण थोडंसं एक मॅजिक बघू. इथपर्यंत समजले तुम्हाला? ओके, मग मी फोर्थ खाली दिसते का रे? नाही दिसत? ओके ठीक आहे. नेक्स्ट मी घेतो व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन. स्क्रीनशॉट मारून घेतील बाकीचे आणि तुम्ही सगळे बघा, तुम्हाला लिहून घ्यायचे. चालतंय? व्हॉल्यूम ऑफ कोन स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही लिहून घ्या फास्ट. सपोज एक कोन आहे आणि एक सिलेंडर आहे, बरोबर ना? एक कोन आहे आणि एक सिलेंडर आहे. तर कोन आणि सिलेंडरमध्ये त्याची रेडियस ऑफ द बेस आणि हाईट ऑफ द कोन अँड सिलेंडर सेम असेल. बघा लक्ष द्या मी काय बोलतोय. मी सांगितलं कोनसाठी रेडियस आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट पण आहे, सपोज इथं घेतो 5 सेंटीमीटर किंवा काय घेतो एक 14 सेंटीमीटर. काय घेतो? 14 सेंटीमीटर. आणि सिलेंडरसाठी पण सेम रेडियस काय घेतो? 10 सेंटीमीटर आणि हाईट काय घेतो? 14 सेंटीमीटर किंवा युनिट म्हणून. चालतंय? तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जर फाइंड आउट करायचं असेल तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू, सांगा रे बाळांनो, पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला माहिती आहे पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? 10 इंटू 10 असेल आणि हाईट परत काय असेल? 14. 7 1 7, 7 2 14. इथे 22 इंटू 2 44 मल्टिप्लाय बाय 100 येईल. म्हणजे इथं काय तरी बाळांनो सेंटीमीटर्स क्यूब. काय असेल? क्यूब असेल. व्हॉल्यूमचं युनिट परत आपण काय घेतो? क्यूबमध्ये घेतो. ही कशाची व्हॅल्यू आहे? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. कधी रे बाळांनो? ज्यावेळेस रेडियस आणि हाईट त्याची काय आहे? 10 अँड 14. बरोबर. पण आता एक फॉर्म्युला तयार होतो. फॉर्म्युला काय होतो? इफ रेडियस अँड हाईट इज द सेम ऑफ द कोन अँड सिलेंडर, देन बघा लक्ष द्या, देन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 3 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन. म्हणजे काय असतं की कोणाचं जे काय व्हॉल्यूम आहे ना हे सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3 टाइम असतं. कसं काय? हे मल्टिप्लिकेशनचं 3 इकडे येईल. काय होईल रे बाळांनो? डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ, ओके, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय आहे? सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच. काय आहे? पाय आर स्क्वेअर एच आहे. काय रे बाळांनो? पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 3 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन. माहिती आहे का तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ कोन इथे ॲज इट इज लिहू. हे मल्टिप्लिकेशनचं 3 इकडे डिवायडेशनला येईल. म्हणजे इकडे काय राहील? 1/3 होईल. काय रे बाळांनो? 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. हे कशाचं आहे? व्हॉल्यूम ऑफ कोन आहे. म्हणजे हा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. दिसतंय का इकडं? देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू, सांगा, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. मी एक दुसऱ्या मेथडनं एक किंवा दुसऱ्या मेथडनं म्हणण्यापेक्षा एक मॅजिक सांगतो मी. सपोज रेडियस आहे 10 सेंटीमीटर, हाईट आहे 14 सेंटीमीटर. कशाची? तर एका सिलेंडरची. चालतंय? ओके. याच्यामध्ये आईस्क्रीम आहे. काय रे बाळांनो? आईस्क्रीम फुल भरले, कॅन ते फुल भरले आणि रेडियस किती सांगितलेली होती? 10 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे रे बाळांनो? 14 सेंटीमीटर. तर एवढ्याच हाईटची 3 आईस्क्रीम भरतील. त्याची रेडियस पण कशी पाहिजे? सेम पाहिजे. रेडियस पण कशी पाहिजे? सेम पाहिजे. त्या आईस्क्रीम म्हणजे तुम्हाला बाहेर विक्री करणारा जो आईस्क्रीमवाला असतो ना, ते असं फुल भरून नाही, एकदम इक्वली एकदम लेवलमध्ये असतील. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं, एक काय आहे? सिलेंडर आहे. त्याची रेडियस किती दिले मी? 10 सेंटीमीटर आणि हाईट किती दिले? 14 सेंटीमीटर. तर तेवढ्याच रेडियसची आणि तेवढ्याच हाईटची किती कोनमध्ये आईस्क्रीम भरेल असं जर क्वेश्चन केला तर 1 + 2 + 3 म्हणजे काय असेल? म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 1/3
सांगा, सॉरी 3 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम ऑफ कोन. डबल सांगा, 3 टाइम्स द व्हॉल्यूम ऑफ कोन. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 इंटू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम आणि कोणाचं व्हॉल्यूम या दोघांचं जर रिलेशन जर फाइंड आउट केलं आपण, तर कोणाचं व्हॉल्यूम हे सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या कसं असतं, कोणाचं व्हॉल्यूम आहे सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या कसं असतं, 1/3 असतं. कसं असतं, 1/3. समजलं. म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम हे कोणाच्या व्हॉल्यूमच्या कसं असतं, तिप्पट असतं. समजलं इथपर्यंत. ओके गुड. इथून इथपर्यंत लिहून घ्या आणि ही डायग्राम मस्ट आहे, डायग्राम काढा. ओके, स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकताय. ओके, 9.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट. बरोबर. सांगा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे Perpendicular height of a cone is 12 centimeter and its परपेंडिक्युलर हाईट of cone perpendicular height of a cone is 12 centimeter is 12 centimeter. Okay, its slant height and its slant height is 13 centimeter. Okay, next. Then find. सांगा, radius of base of the cone. बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे आपण कसं सॉल्व करतो नक्की. ओके, सगळ्यात सुरुवातीला काय करतो रे बाळांनो, सगळ्यात सुरुवातीला गिवन पार्ट. ठीक आहे, काय काय दिले अगोदर सांगायचं आहे. परपेंडिक्युलर हाईट आपण काय मानतो, एच मानतो. काय बोलतो रे बाळांनो, एच. नक्कीच ना. ओके, परपेंडिक्युलर हाईट, परपेंडिक्युलर हाईट त्याला काय म्हणतो आपण, एच इज इक्वल टू किती दिले रे बाळांनो, 12 सेंटीमीटर. ठीक आहे. तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. मी इंक भरतो जरा, इथं बॅड इम्प्रेशन पडेल. परत मी पाऊस करून एडिट करता येते मला. फास्ट घ्या. ओके, आहे वेळ. परपेंडिक्युलर हाईट एच इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. नेक्स्ट काय दिले रे बाळांनो, अँड इट स्लांट हाईट ना, स्लांट हाईट त्याला आपण काय म्हणतो, यल इज इक्वल टू काय दिले, 13 सेंटीमीटर. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, टू फाइंड रेडियस ऑफ बेस त्याला आपण आर म्हणतो. आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके गुड. नेक्स्ट असेल आपलं सोल्युशन. काय असेल, सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय आहे सांगा, काय दिले आणि काय फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रेडियस ऑफ द बेस. काय फाइंड आउट करायचं आहे, रेडियस ऑफ द बेस. मग कोणामध्ये कोण काढत असताना जर तुम्हाला यल आणि एच माहीत असेल तर तुम्ही आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. बरोबर ना. वी नो, काय माहिती आहे तुम्हाला सांगा. वी नो L square is equal to R square plus H square. बरोबर ना, नक्कीच ना. देअरफॉर L स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, तर स्लांट हाईट कुठं आहे, L आहे, त्याची व्हॅल्यू आहे 13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. रेडियसच फाइंड आउट करायचे ॲज इट इज असेल. एच स्क्वेअर म्हणजे काय, तर हाईट आहे, हाईट असेल 12 ब्रॅकेट काय असेल, स्क्वेअर असेल. ओके गुड. 13 चा स्क्वेअर असेल 169 इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर किती आहे बाळांनो, 144. ओके गुड. प्लस 144 लेफ्ट साईडला पाठवल्याच्या नंतर ते मायनस होईल. देअरफॉर 169 मायनस 144 इज इक्वल टू आर स्क्वेअर. नक्कीच तुम्हाला माहिती आहे. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 169 मधून 144 गेले, 25 राहिले. देअरफॉर आर इज इक्वल टू 5. काय घेतलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन
बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. व्हेरी गुड. मग आता लास्ट लाईनला काय असेल, आपली फुल स्टेटमेंट लिहायचे रेडियस ऑफ बेस. देअरफॉर The radius of the base of रेडियस ऑफ बेस ऑफ कोन each 5 centimeters. इज 5 सेंटीमीटर. बरोबर ना? ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, इथं आपण हा जो टेबल दिसतोय वरती तो पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. बरोबर ना? म्हणजे याचा यूज करून आपण पायथागोरस थेरमचा यूज करून कुठल्याही 3 व्हॅल्यू पैकी म्हणजे 2 व्हॅल्यूज माहीत असतील तर एक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नक्कीच मग तुम्हाला स्लांट हाईट, रेडियस अँड हाईट या तिन्हीपैकी 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. इथं कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज दिलेत, सपोज रेडियस दिले, हाईट दिले, तर तुम्हाला स्लांट हाईट फाइंड आउट करायचं आहे. नंबर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय, रेडियस आहे, हाईट माहिती नाही, बरोबर, ती फाइंड आउट करायची आहे. आणि नेक्स्ट काय दिले बाळांनो, इथं स्लांट हाईट दिलेली आहे. नेक्स्ट काय आहे, रेडियस फाइंड आउट करायचे आहे, हाईट आणि स्लांट हाईट दिलेली आहे. त्याच्यापैकी परत आणखीन रेडियस दिले आहे, हाईट फाइंड आउट करायचे आहे, स्लांट हाईट 25 आहे. म्हणजे कुठल्याही 2 व्हॅल्यूज दिले तर एक व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो, मग बाकीचे 4 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला असतील. ठीक आहे. याच्यामध्ये बघा गिवन पार्ट काय आहे, तर हिअर r इज इक्वल टू 3. बघा इथे युनिट दिलेलं नाही, मी युनिट लिहितो, चालतंय. तुम्ही ॲज्युम करा हे सेंटीमीटरचं आहे. h इज इक्वल टू काय असेल, 4 असेल, तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, l इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, l इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच ती काय असेल रे, स्लांट हाईट असेल. काय असेल, स्लांट हाईट. मग परत काय करणार आहे तुम्ही, सोल्युशनमध्ये वी नो फॉर्म्युला सांगा एक मला, l स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर प्लस, हा फॉर्म्युला कशाचा आहे रे, स्लांट हाईट. कशाचा आहे, स्लांट हाईट. वी नो म्हणून तर लिहिलं ना आपण. हां चला सांगा, l स्क्वेअर माहितीच नाही ना आपल्याला, l स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस h स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. ओके गुड. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, दोघांची ॲडिशन किती येते 25. एल स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 25. तुम्हाला स्लांट हाईट एल फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे, एल. मग तुम्ही एल स्क्वेअरची व्हॅल्यू घेऊन जमेल का आपल्याला, त्याचं काय घ्यायचं आपल्याला, रूट घ्यायचे. देअरफॉर एल इज इक्वल टू 5. काय घेतलं आपण, रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. म्हणजे तुम्हाला एलची व्हॅल्यू माहिती झाली. मग आपण काय करणार आहे तिथं, नंतर एल इज इक्वल टू 5 लिहिणार आहे. समजलं. ओके, बाकीचे 4 एक्झाम्पल्स होमवर्कला असतील. ठीक आहे, थँक्यू. आणि तुम्ही होमवर्क तर करणारच आहे, प्लस जे काय प्रशांत बोंदर सर नावाचं चॅनल आहे आपल्या यूट्यूबवरती, ते सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओज शेअर करा, बेल आयकॉन तर दाबल्याशिवाय नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही कुठला आला आहे कुठला नाही. आलं लक्षात, चालतंय. थँक्यू.